नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हातकणंगलेत छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिराचा पहिला टप्पा उत्साहात संपन्न. शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ. आमदार अशोकराव माने, प्रांताधिकारी दीपक शिंदे व तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी साहित्यासह विविध शासकीय दाखल्यांचे जाग्यावरच वाटप. महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख धोरणाअंतर्गत शासन आपल्या दारी या संकल्पनेला बळ देण्यासाठी काल दिनांक 15 मे रोजी हातकणंगले तहसील कार्यालय आवारात छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. या कल्याणकारी मोहिमेचा हा पहिला टप्पा यशस्वीरित्या संपन्न झाला असून तालुक्यातील शेकडो नागरिकांना एकाच छताखाली सर्व महत्त्वाच्या शासकीय सेवा, दाखले आणि लाभाचे थेट वितरण करण्यात आले. सर्वसामान्य जनतेला शासकीय कामासाठी विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तसेच त्यांच्या तक्रारी व अर्जांचे जागेवरच निवारण व्हावे या उद्देशाने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व प्रमुख शासकीय विभाग आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी एकाच ठिकाणी संपूर्ण यंत्रणेसह उपस्थित होते. यामुळे नागरिकांना अत्यंत पारदर्शक व गतिमान पद्धतीने सेवा मिळताना दिसून आली. या महासमाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी विविध शासकीय विभागाचे स्वतंत्र स्टॉल्स आणि हेल्प डेस्क उभारण्यात आले होते. या माध्यमातून महत्त्वपूर्ण कामकाज व माहिती जनतेला पुरवण्यात आली. शिबिराच्या मुख्य सत्रात आणि विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आमदार अशोकरावजी माने बापू, प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अधिकृत दाखले, मंजुरी पत्रे व साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आधुनिक यंत्रसामुग्रीचे वाटप. तालुक्यातील प्रगतशील व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना शेती कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर यांचे वितरण थेट मान्यवरांच्या हस्ते चावी सुपूर्द करून करण्यात आले. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला. या संपूर्ण अभियानादरम्यान यंत्रणा गतिमान करण्यासाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर, नायब तहसीलदार चव्हाण आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणरावजी इंगवले तसेच तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित सर्व विभागातील शासकीय कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित होते. तसेच माजी सभापती व उपसभापती यांनीही उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. प्रशासनाने राबवलेल्या महाअभियानाचे तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. शिबिराच्या पहिल्याच टप्प्याला हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमधून आलेले शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि एकाच ठिकाणी मिळालेल्या अनेक सुविधांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या मोहिमेच्या पुढील टप्प्याबाबतही उत्सुकता वाढली आहे. आमच्या प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.